नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तब्बल आठवडाभराच्या खंडानंतर मी कॅमेऱ्यासमोर येत आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरातल्या काही महत्त्वाच्या घटनांचं बातम्यांचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि त्याला कारण होतं नागिन या आजाराची लागण. अनेकांना माहिती असेल की नागिन हा कसा रोग आहे आणि त्याचा कितपत त्रास होतो. त्यामुळे त्यातनं आता मी सुखरूपपणे बाहेर पडलेलो आहे आणि नागिनीवरती बरेचसे उपचार केल्यानंतरच तिला आपण आटोक्यामध्ये ठेवू शकतो, हे देखील मला गेल्या आठवड्याभरातल्या उपचारानंतर लक्षात आलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे आणि की दिल्लीमध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं ज्या पद्धतीचं काय म्हणूया एक व्यवहार आणि एकमेकांबद्दलचा सुसंवाद दिसून आला, त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये त्याविषयी चर्चा सुरू झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्हाला मी आत्ता का सांगतो आहे की कारण शरद पवारांना मी लेट्सअपवरच्या मुलाखतीमध्येच प्रश्न विचारलेला होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आणि तुमचं बऱ्यापैकी जमतं असं बोललं जातं, तर त्याबद्दलचा तो प्रश्न होता. तेव्हा शरद पवार यांनी अतिशय बेलामूलपणे असं सांगितलं होतं की मी त्यांना भेटायला 1-2दाच वर्षावरती गेलेलो होतो आणि त्यांच्याबद्दल मला मात्र फारशी माहिती नाही. तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं असेसमेंट काय आहे की 2024मध्ये ते पुन्हा? मला तर फारशी माहिती नाही, तर आम्ही कधी कामं एकत्र केले नाही. कधी भेटलं पण सर, तुम्ही एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटला होता का निमंत्रण देण्यासाठी वर्षा बंगल्यावरती? कसं तरी गेलो होतो, एकदाच नाही गेलो होतो. अच्छा. पण निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. हो ते सर, एका तुम्ही ज्या संघटनेचे अध्यक्ष आहात त्याचं निमंत्रण सभा होती, मुख्यमंत्री त्या सभेला दरवर्षी येतात म्हणून निमंत्रण देण्यासाठी वगैरे गेला होता. मी त्यांच्याकडे 1-2दा गेलो होतो. बरं, खरं तर तेव्हाच असं लक्षात आलेलं होतं की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेवरती जोरदार टीका करतात, काँग्रेस टीका करते, पण शरद पवार हे एकनाथ शिंदेवरती अजिबात टीका करत नव्हते. आणि एक शिंदे देखील शरद पवारांना कोणताही चुकीचा शब्द जाईल, त्यांच्याविषयी काही वेगळं काही जाणार नाही ना, याची पूर्णपणे काळजी घेत होते. म्हणजे त्या दोघांमधले सौहार्दाचे मैत्रीचे संबंध हे तेव्हाच लक्षात येत होते. आणि आता देखील शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भावनांना फुंकर घातलेली आहे. आता हे शरद पवार असं का करतात, तर शरद पवारांना भाजपसोबत जे नेते असतात ते नेते भाजपपासून दूर करण्यामध्ये बऱ्यापैकी मजा येते. म्हणजे उद्धव ठाकरेंचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे की 2014पासून त्यांनी फिल्डिंग लावलेली होती आणि 5 वर्षानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर नेलंच, त्यांना मुख्यमंत्री केलं आणि भाजप शिवसेना ही युती तोडण्यामध्ये ते संपूर्णतया यशस्वी झाले. आता असंच काही त्यांच्या डोक्यात आहेत का हे आपल्याला सांगता येत नाहीत, पण शरद पवार ही कोणती गोष्ट सहज करत नाहीत. म्हणजे आलं त्यांच्या मनामध्ये आज इकडे जाऊ तिकडे जाऊ असं नाही, तर अतिशय नियोजनपूर्वक आणि त्यांच्या बॅक ऑफ द माइंड आपण जे म्हणतो ती गणितं पक्की असतात. दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील तसंच आहे. म्हणजे राज्य सरकार स्थापन झाल्यापासून आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसल्यापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या सर्वाधिक आलेल्या आहेत. म्हणजे जे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या प्रमुख बैठकांना हजर राहत नाहीत किंवा ते अनेकदा दरे गावात जातात, अशी जी तक्रार सुरू असते त्याच्याऐवजी ते शरद पवारांशी अगदी गुप्तगू करतात. आणि शरद पवारांनी अनेकांना गुगली टाकली पण मला कधीच गुगली टाकली नाही, अशा प्रकारचं एक विधान देखील करून जातात. खरं तर असे विधान जरी गमतीत असलं तरी त्याच्यामागे अर्थ असतो आणि आधी म्हटलं तोच अर्थ आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकांवरती कधीच राजकीय डावपेच किंवा प्रतिडाव टाकले नाहीत. आता शरद पवारांचं देखील पहा, त्यांना एकनाथ शिंदेवरती जाळं टाकायचं आहे का, तर मला वाटत नाही तसं आता ते लगेच करतील. पण एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, त्यांच्या भावनांना जर फुंकर घातली तर पुन्हा राज्यामध्ये काही वेगळं समीकरण आकारास येईल का, याचा देखील ते कधी ना कधी विचार करत असावेत. खरं भाजपकडे एवढं संख्याबळ आहे की शरद पवारांचा हा प्लॅन यशस्वी होणं 2024 ते 2029 या कालावधीमध्ये अशक्यप्राय गोष्ट आहे. पण अशक्यप्राय गोष्टच जमून आणण्यामध्ये मला वाटतं शरद पवारांना मजा येत असावी किंवा त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात हे जरी दाखवलं त्यांनी, तरी त्यांची न्यूज व्हॅल्यू जी आहे ती न्यूज व्हॅल्यू ही एकदम वाढते आणि त्यांचा देखील TRP मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळं अगदी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा जो सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्या दिवशी टॉपचा TRPमध्ये कार्यक्रम राहिला, हे काही वेगळं
सांगायला नको. त्याला निमित्त होतं महाजी शिंदे यांच्या नावानं शिंदे यांना पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते दिला. ज्योतिरादित्य शिंदे हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यावर देखील बोलताना शरद पवार असे म्हणाले की एक महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांचे वंशज असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांना प्रदान केला जातोय, तोही शिंदे यांच्या जावयांच्या हस्ते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे शरद पवार यांचे देखील सासरे यांचं आडनाव शिंदेच होतं. त्यामुळं शरद पवार यांनी त्याबाबतची कोटी योग्यरित्या या निमित्तानं साधली आणि शिंदे यांच्याशी आपली जवळीक असल्याचं पुन्हा दाखवून दिलं. खरं तर एकनाथ शिंदे किंवा शरद पवार एकत्र कार्यक्रमात आल्यामुळे कोणतीही राजकीय उलथापालथ होणार नाही. पण एक भाजपला संदेश देण्यामध्ये मात्र स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे हे यशस्वी झालेले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या या कृतीमुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं रोखठोक भूमिका घेतलेली आहे. शरद पवारांवरती देखील टीका करायला संजय राऊत यांनी पुढे मागे पाहिलेलं नाही आहे. आधी म्हटलं तसं शरद पवार हे धोरणीपणानं काम करतात. शिवसेनेचं आपलं एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचं राजकारण हे चालू असतं. आता शिवसेनेची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती स्वाभाविक आहे की गद्दारांचा सत्कार शरद पवारांनी करणं हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळं आता शिंदे यांच्या सत्काराचं निमित्त हे महाविकास आघाडीवर पडणार की काय याची आता या निमित्तानं उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि शरद पवार हे नेहमी सर्व डगरींवर हात ठेवून चालतात असा देखील त्यांच्यावरती आरोप होतो. म्हणजे त्यांनी एका बाजूला उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना देखील ते चुचकारत आहेत. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्यामध्ये देखील शरद पवार यशस्वी झालेले आहेत. पण मला आता असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तातडीनं दूर जातील याची अजिबात शक्यता वाटत नाही. एकनाथ शिंदे हे भाजपपासून दूर जातील असंही अजिबात वाटत नाहीत. पण न्यूज व्हॅल्यू आणि TRP वाढवण्यामध्ये मात्र शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जे जाळ टाकलेलं आहे त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे. आता हे या जाळ्यामध्ये एकनाथ शिंदे किती अडकणार की फक्त एक ते देखावा उभं करणार हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येईल. तोपर्यंत अशा भाषणांची मजा लुटायला काहीच हरकत नाहीत. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.